नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी विरोधक आणि सत्ताधारी हे एकमेकांसमोर आलेले पाहायला मिळाले आहेत। दोघांची कारणं वेगवेगळी होती, लेकिन दोन्ही जे पक्ष आहेत, दोन्ही पक्षांचे जे आमदार आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये विधानसभेच्या पायऱ्यांवरती उतरून आंदोलन करताना बघायला मिळाली। त्यामध्ये एक मुद्दा जो होता सत्ताधाऱ्यांचा, तो आमदार अबू आझमी यांनी जे औरंगजेबाची स्तुती केली होती, औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, त्याच्या कार्यकाळामध्ये किंवा त्याच्या शासनकाळामध्ये भारताच्या ज्या सीमा आहेत त्या अफगाणिस्तानपर्यंत पसरलेल्या होत्या, अशा प्रकारची त्यांनी स्तुती केली होती। आणि त्याचाच विरोध म्हणून त्याचे पडसाद जे आहेत आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उमटताना आपल्याला पाहायला मिळाले। सत्ताधारी आमदारांनी बॅनरबाजी करून तो बॅनर जो आहे अबू आझमींचा फोटो लावलेला तो पायाखाली तुडवत अबू आझमींच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केलेली आहे। अबू आझमींना महाराष्ट्रातून हद्दपार करण्यात यावं अशी देखील त्या सत्ताधाऱ्यांनी मागणी केलेली आहे। त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा होता तो म्हणजे गेल्या 3 महिन्यांपासून जो मुद्दा सतत महाराष्ट्रामध्ये चर्चेला येत होता, वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं झाली होती, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तो मुद्दा होता। त्याचे पडसाद देखील आज दुसऱ्या दिवशी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जे आहेत ते उमटताना दिसले। गेल्या 2-2.5 महिन्यांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत होते। त्यामध्ये सत्ताधाऱ्यांचे देखील काही आमदार जे आहेत ते होते, सुरेश धस यांचं नाव प्रामुख्याने घेता येईल। राजीनामा अखेर आज त्यांनी दिलेला आहे आणि तो राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला। तातडीने त्यांनी तो स्वीकार केला आणि पुढील कारवाईसाठी त्यांनी तो राजीनामा जो आहे तो राज्यपालांकडे देखील सोपवला। तर हे 2 महत्त्वाचे मुद्दे होते आजच्या या कामकाजाच्या दरम्यान। त्यानंतर चित्रा वाघ जे आहेत, आमदार चित्रा वाघ यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं स्वागत केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी संतोष देशमुख यांचे जे हत्यारे आहेत, त्यांचे जे खुनी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे, त्यांची चामडी सोलून काढली पाहिजे, अशा पद्धतीचं देखील विधान जे आहे ते आमदार चित्रा वाघ यांनी केलेलं आहे। त्यानंतर विजय वडेट्टीवार असतील, आमदार जितेंद्र आव्हाड असतील, रोहित पवार असतील यांनी देखील आमदार जो धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे, आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की केवळ राजीनामा घेऊन उपयोग नाही आहे, तर धनंजय मुंडे जे आहेत त्यांना सहआरोपी यामध्ये केलं पाहिजे, फेअर चार्जशीट दाखल केली पाहिजे आणि त्यामध्ये धनंजय मुंडे यांचं देखील नाव आलं पाहिजे, त्यांची देखील तपासणी झाली पाहिजे। या सर्व गोष्टी आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला बघायला मिळाल्या। त्यानंतर स्नेहा दुबे पंडित जे आमदार आहेत त्यांनी देखील मुंबई आउटलुकशी संवाद साधला। त्यांनी असं म्हटलं आहे की 8 मार्च हा जो जागतिक महिला दिन आहे, या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मासिक पाळीच्या संदर्भामध्ये जी जागरूकता असायला पाहिजे, हायजीनला घेऊन खास करून जी जागरूकता असायला पाहिजे आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे ग्रामीण भागामध्ये जी जागरूकता महिलांमध्ये असायला पाहिजे ती जागरूकता होताना दिसत नाही आहे आणि त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्या एक प्रस्ताव विधानभवनामध्ये आणण्याची शक्यता आहे असंही त्यांनी मुंबई आउटलुकशी बोलताना सांगितलेलं आहे। तर आजच्या दिवसभराच्या कामकाजाचा हा सर्व आढावा होता। मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमकता बघायला मिळालेली आहे दोन्ही बाजूने आणि विशेष म्हणजे विधानसभेचं जे कामकाज आहे ते या अगोदर आपण असं बघितलं असेल की विरोधक गोंधळ घालतात आणि विरोधक ते कामकाज बंद पाडतात, परंतु यावेळी असं बघायला मिळालेलं आहे की सत्ताधारी आमदारांनीच सभागृहामध्ये गोंधळ घातला आणि आजचं जे कामकाज आहे ते तहकूब केलेलं आहे।